हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे मनापासून आभार. परवा केलेली पावभाजी सगळ्यांना खूप आवडली, म्हणून विचार केला की आज पण पावभाजी बनवूया. कारण रसिका आहेत, हार्दिक आहेत, आणि गावाकडे जर तुम्ही बघायला गेलं तर असं पावभाजी वगैरे अशा गोष्टी त्या बनवत नाहीत. शक्यतो भाज्या वगैरे अशा गोष्टी बनवतात. म्हणून मग तिच्याकडून सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित कटिंग करून घेतल्या. बीट मात्र थोडंसं मी जास्त घातले. आपल्या जेवणामध्ये आपण असं कच्चं बीट खायचं म्हटलं तर तेवढा इंटरेस्ट होत नाही, पण होता होईल तेवढं तुम्ही अशा पद्धतीने, किंवा बीटचा पराठा म्हणा, किंवा बीटचा भात पण होतो बघा ताईनं, खूप चांगला होतो. तो मुलांना जरूर द्या, कारण असं बीट म्हटलं की खात नाहीत, पण पराठ्यामध्ये, भातामध्ये घातलं किंवा पावभाजीमध्ये जास्त प्रमाणात घातलं तर ते म्हणजे चालून जातं, कारण ऑलरेडी पावभाजी जी असते ती चमचमीत असते. मग मी काय केलेलं होतं की जास्त प्रमाणात बीट घातलेलं, त्यामुळे माझ्या पावभाजीचा कलर जो आहे ना, पुढे जाऊन बघा एकदम असा डार्क रेडमध्ये आलेला होता. आता सगळ्या भाज्या मी थोड्याशा तेलामध्ये परतवून घेतल्या, थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं, आणि माझा जो कुकर आहे ना त्याला कमीत कमी 6 ते 7 शिट्ट्या द्याव्या लागतात. मी त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पण परवा सांगितलेला आहे की शिट्ट्या लवकर देतं, पण आतला पदार्थ जो आहे ना तो लवकर शिजत नाही. जास्त शिट्ट्या दिल्यानंतरच शिजला जातो. असा का प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर काय माहीत असेल तर जरूर सांगा. बऱ्याच जणांचं कुकर 2-3 शिट्ट्यामध्ये मॅश होतं, म्हणजे आतला पदार्थ, पण आपलं तसं होत नाही. 6-7 शिट्ट्यानंतर बघा व्यवस्थित भाजी झालेली आहे. कारण मी मधी एकदा उघडून बघितलेलं होतं 2 ते 3 शिट्ट्यांवरती, तर तेव्हा बघितलं होतं, तर तेव्हा अजून बऱ्याचशा भाज्या ज्या होत्या त्या मला पाहिजे तशा शिजलेल्या नव्हत्या. म्हणजे पावभाजीला एकदम मॅश लागतात ना, तर त्यामुळे तुम्हाला काही जर म्हणजे माहिती असेल तर जरूर सांगा. आणि तुम्हालाही सांगेन की जर तुम्ही आता भांडकुंड काय नवीन घेत असाल तर जर्मनच्या भांड्यापेक्षा ना स्टीलची ट्रिप्लायची भांडी सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगला आहेत, ती घ्या. कोटिंगची पण घेऊ नका. ब्लॅक कोटिंग असो, कुठलेही असो, कितीही वॉरंटी गॅरंटी देऊ दे, ती घेऊ नका. सरळ तुम्हाला सांगते स्टील घ्या. पितळ पण आता खूप कॉस्टली गेलं आहे, प्रत्येकाला म्हणजे घेणं जमेल न जमेल असं आहे ना. तर तुम्ही स्टीलची घेताना ना 3 लेअरमधली, आता ह्या स्टीलला ना म्हणजे आता रिव्ह्यू दे म्हणतात त्यांच्यासाठी सांगते नवीन ताईंना, की खाली स्टील, वरून स्टील, आणि मधी जे आहे ना ते जर्मन असतं. म्हणजे जर्मन जे असतं ते हीट मेंटेन करतं, आणि स्टील जे असतं, नुसतं स्टीलचं जर भांडं तुम्ही जर ठेवलं तर ती जळतं लगेच, त्याच्यामध्ये जी ती फोडणी करपली जाते. पण ज्यावेळेला तुम्ही ट्रिप्लायची भांडी घेताय त्यावेळेला लक्षात ठेवा की तुमची फोडणी पण व्यवस्थित बसते, भांडं पण व्यवस्थित होतं. माझा कुकर पण जो आहे तो त्यातलाच आहे. ही भांडी थोडीशी कॉस्टली जातात, पण आपल्याला लाईफटाईम इन्व्हेस्टमेंट आहे, आणि हे भांडी लवकर खराब होत नाहीत आणि एकदम जडमध्ये असतात. त्यामुळे माझा तुम्हाला म्हणजे सल्ला आहे की तांबा पितळच्या पण नादी लागू नका, आणि आपलं जर्मलच्या पण नादी लागू नका. ट्रिप्लायची भांडी सगळ्यात बेस्ट आहे, ती घ्या. तिथं मागितली की तुम्हाला दिलं जातं. ऑनलाईनसुद्धा भरपूर सारे आहे. आणि मी क्लिनिंग करते ना, तर ट्रिप्लायची भांडी क्लिनिंग करताना सुद्धा झटकीपट क्लीन होतात, कारण स्टील असतं. जर्मन जरा दमवतं घासताना वगैरे, पण स्टील एकदम लगेच निघून जातं. असो, आता पावभाजी बघा, साधी सिंपल अशी पावभाजी म्हणजे तयार झाले. याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे, कारण माझ्याकडे काय बटर नाही. आता खूप दिवस झालं लोणी पण निघत नाही, घरचं तूप पण नाही आहे, होतं ते पण तूप संपवून टाकलं. आणि आता विकतचं तूप आहे, तेवढं काय म्हणजे असं ओरिजिनल नसतं. किती आणा, कुठलाही ब्रँड आणा, विकतचं ते विकतचंच असतं. आपण घरगुती जरी घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच बायकांना भेसळ करायला गेले आहेत. आणि घरगुतीसुद्धा आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघा लक्ष देऊन, 100% तुम्हाला भेसळ जाणवणार. तू लय आगाऊपणा लावलायस. आता येणार आहे, मी तुला घेणार आहे काढून. चल या. कसलं हू करून गेलं माहिती का रस्ता. ये ग माझी चिमणी. नाही कॅडी पाहिजे ना, कॅडी पाहिजे, धर य. काल ना भरपूर साऱ्या कमेंट केल्या, रसिका राहा ग, जाऊ नको, राहा, आम्हाला पण बरं वाटतं. व्हिडिओमध्ये तुम्हालाही लेकरं दिसल्यानंतर बरं वाटतं. आणि सागरची पण मुलं, कसं हार्दिक आहे ना जास्त, त्यामुळे त्याच्यामध्ये रमलेले आहेत. हार्दिक गेला की मग ते आपली TV आणि घर. जे ग माझं बाळ, अतुल असं करणार, अतुल असं करणार, ओय अतुल असं करणार. तोंडात घाल नको. मामाला मारूया, मारू का मामाला, मामाला मारणार आहे. मामाला मारलं, मामाला मारलं. बाई
माझ्या टीम मध्ये तू माझ्या टीम मध्ये आज ना फुक्कडचा मी पण मार खाल्ला या 3 पोरांचा आणि दादा त्याने तर कारण नसताना काही घेणं नाही देणं नाही त्यांनी फुकटचा मार खाल्ला. असो मी हार्दिकमध्ये ना लहानपण जे आहे ते अनुभवते. तर तुम्हाला जसं म्हणलं किट्टू आणि आर्यनमध्ये पण नाही आणि आरू आयुष्यमध्ये पण मी अनुभवलं नाही कारण ती माझ्यापासून लांब होती आणि कधी असा योग आला नाही. 1 तासाभर यायची बसायची आणि जायची. त्यामुळे असा कधीच वेळ आला नाही की एकत्र आम्ही घालवले मुलांसोबत एक 4-8 दिवस. उशी तोंडावर ठेवल्या काय आता हार्दिक आत्याच्या घरी आलाय आणि आपल्याकडे बघा आत्याकडं जाऊ मामाकडे जाऊ किंवा कुठेही जाऊ दे गेल्यानंतर आपण कपडे घेतो वगैरे. तर तसं ना हार्दिकला कपडे आणली होती. पण आम्ही काय केलं की रसिका आता मी आली तर रसिका जाणार. त्यामुळे रसिकाला टाईम होता कारण माझ्याकडे टाईम नव्हता जायला. मी मग काय म्हटलं दादाला की घरातली त्याच्या मापाची कपडे घेऊन जावा. आम्ही मोबाईलवर कलर वगैरे चॉईस करतो आणि घेऊन या. त्याला असं जॉकेट वगैरे आवडतं ना म्हणून ते घेऊन आलेले होते. ते झालं खूप मोठं आणि ते घातलंय ते काढायचं नावच घेईना. त्याला ना जर तुम्ही नवीन कपडे घातली तर तो अजिबात काढत नाही. रसिका मला ते सांगत होती. पण ते बघणं तर गरजेचं आहे. बसतंय न बसतंय. दादाने काय केले साईज खूपच मोठी आणली दिलेल्या मापापेक्षा म्हणून ती घालूतीनं चालते. पप्पाला सांग अरे बाबा नवीन आहे ती माघारी देऊया रे. अर्धू मोठी साईज व्हायला लागल्या. बघ ते केवढी मोठी आहे तुला बसते का बघ बघ ते एवढी मोठी घालणार का तू. काढ पटकन अगं काढ ग बाय आवाज कमी करावं काढ. ह्याच्यापेक्षा छान आणूया तुला मस्त दिसतोय गोंडस दिसतोय पिल्लू. ये काढ बाळा यो काढू ग बाई हाती बसत नाही ग. काय करायचंय तुला आण तुला नवीन देते हो यात नवीन आहे. ए बघ यात नवीन आहे मग ती काढल्याशिवाय देणार नाही मी. ते काढल्याशिवाय देणार नाही बाई. आता फजितीच आहे. थांब देते. डोळा बंद करायचं बाळा. असं नाही जसं पटापटाकडे घालून दे तिकडं. डोळा बंद करायचं मस्त पैकी नीट असं डोळ्यावर हात ठेवायचा असतो बाबा. आणि इकडे आपण जादू करूया. जादू करून देऊया. य असं जादू करूया की इकडं जादू करायची. आता ड्रेस भरपूर देणार जादू करायची. जादू इथे थांब इकडे या कसं बस गोड बोलून त्याच्याकडून तो ड्रेस काढून घेतला नाही तर काय खरं नव्हतं. आता तो जो ड्रेस आहे तो काही रिटर्न मी देणार नाही आहे. सागरच्या दोन्हीपैकी मुलांना म्हणजे दोन्ही पण मुलांना ते ड्रेस बसतात. बारक्याला थोडासा माझ्या अंदाजे मोठा होऊ शकतो पण मोठ्याला बसू शकतो त्यामुळे त्याला देणार आहे. आणि हार्दूला मग आता बघूया दादाला ज्या दिवशी सुट्टी असते सोमवार त्या दिवशी मग आम्हीच जाणार आणि आम्हीच घेऊन येणार. आता मला भाज्यांसाठी जे काय लागणार होतं ते कडधान्य मी सगळं काढलं संध्याकाळी आणि सगळं भिजत घालून घेतलं. कारण रेग्युलर आपण नुसत्याच फळभाज्या आणि पालेभाज्या तर जास्त मी बनवत नाही. तुम्ही बघताय तुम्ही म्हणसाल की पालेभाज्या खाव्या सगळ्यात बेस्ट आहे चांगला आहे. पण तो नीट करायला 1 तास तरी लागतो. कारण तुम्ही पालेभाज्या खाताना तेव्हा लक्षात ठेवा की त्या व्यवस्थित नीट केल्या तरच ते बरं आहे. त्यामध्ये चुकून जर कुठे किडा गेला कुठं किडकं गेलं मडकं गेलं तर तेवढंच ते आपल्याला त्रासदायक आहे. आणि माझ्या वेळेच्या प्रॉब्लेममुळं तुम्ही म्हणसाल काय सारखं वेळ सांगत असतं. पण माझा ना टास्क जो इथं वाढला आहे ना माझ्या यूट्यूबचं काम तेच राहिले सगळं तेच राहिले. साड्यांचं तर आम्ही संध्याकाळी करतोय. प्रॉब्लेम हा झाला आहे की मला घर मोठं झालं आहे आणि त्याच्यामध्ये ना मला क्लिनिंगचा पार्ट किंवा ते आवराआवरीचा पार्ट मला खूप वाढला आहे. माझ्या दिवसातील 6 तास फक्त आणि फक्त घर आवरण्यात ठेवण्यात जातात. एखाद्याला पटणार पण नाही. आणि माझ्या दैनंदिन जीवनाच्या रुटीनमध्ये जर बघायला गेलं तर मला स्वयंपाकाचं काही ताण जास्त नसतो. माझा स्वयंपाक 1 ते 1.5 तास जास्तीत जास्त 3 भाज्या असू दे नाही तर 4 भाज्या असू दे माझा होतो. पण मला पुन्हा जी आवरावरी आहे घरं झाडणं म्हणा सगळे टॉयलेट बाथरूम क्लिनिंग करणं म्हणा किंवा टोटली आता घरामध्ये सगळं फर्निचर आहे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या रुटीनमध्ये जर मला बघायला गेलं स्वयंपाक सोडून मला हे सगळं मेंटेन ठेवायला 6 तास लागतात. बरं बघा आता तुम्ही घर बांधले सगळं झाले पण तुम्हाला त्या गोष्टी मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. असं नाही की बांधलं गेलं 4 वर्षांत जर बघायला गेलं ना तुमचं फर्निचर कळा काढणार तुमच्या परशा कळा काढणार
म्हणजे कडे आणि कोपरे अक्षरशः घाणेघूण होणार, ते मला नको आहे. आणि पहिल्यापासून एक मला तो अंगाला एक रोग म्हणतात ना, तो रोग आहे. ही क्लिनिंग ही डेली होणं गरजेचंच आहे. कधीतरी शॉर्टकट मारते, माझ्या डोक्याच्या वर गेले की मारते शॉर्टकट. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या दिवशी निवांत झोपून घेते, सगळीकडे सुट्ट्या टाकते. पण सांगायचं एवढंच आहे की हा वेळ जो आहे ना चालला आहे माझा, फक्त ह्या घराला सावरण्यात वेळ चाललेला आहे. असो आता हे चालायचं. आता किती दिवस आणि हे चालणार आहे काय माहीत. आणि पुन्हा आणि तुम्ही याल की मेडवरती, मेड घे, मेड घे, मेड घे. मेडचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला आहे. ह्या एरियामध्ये MIDC एरिया आहे. इथं मोठ्या बंगल्यातनी सुद्धा मेड मिळत नाही. याचा प्रॉब्लेम एकच आहे. MIDC एरिया बायका काय म्हणतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरची जाऊन धुणी भांडी करा आणि वरनं त्यांचं ऐकून घेण्यापेक्षा कंपनीमध्ये साध्यातला साधा जॉबसुद्धा 10,000च्या पगाराच्या नोकरीचा मिळतो. तिथं काय काम केलं न केलं बऱ्यापैकी असतं त्यांचं तिथं ते. त्यामुळे त्यांना वाटतं फंड मिळतो, सगळं मिळतं, काय ते बोनस मिळतो आणि पुढं भविष्य सेटल झाल्यागत होतं. हे घरगुती काम काय सेटल होतं का? आज इकडं उद्या तिकडं, त्यांना काढ, दुसरीकडे जा, दुसरी घरं बघा. आमच्या एरियात खूप प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला ना 10 मिनिटाच्या अंतरावर MIDC आहे. अक्षरशः म्हणजे एखादा कोणी नॉर्मल जरी व्यक्ती गेला तर त्याला तिथं काम मिळते. मग बायका तर थवेच्या थवे जातात. हा प्रॉब्लेम आमच्या एरियात आहे. मी खूप शोधलं, आल्यापासून शोधते की एक चांगली मेड मिळेल. आणि काही ठराविक ठिकाणी आहेत, पण त्यांनी पण काय केलं आहे, सकाळची कामं करतात त्या आणि सकाळी 10 नंतर सगळी जिथली कामं घेतली तिथली करून 10 नंतर त्या कंपनी काढतात. असं चालायचं तर त्यांना जिथं फायद्याचं आहे तिथं होईल. आणि आमच्यासारखं अडून पडते. आणि घरातल्या तर म्हणू शकत नाही, दादाचं तर काम इम्पॉर्टंट आहे, पोरांची शाळा पण महत्त्वाची आहे. कालच परवा कमेंट होती, ताई किट्टोला काम लावू नको. तर तसं होत नाही ताईनो, काम थोडंफार करावं लागतं. सगळं मीच नाही करू शकत. भले मुलं 10वीला असू दे, सगळं असू दे, काम लावणं गरजेचं आहे. ओ हार्दूला नवीन कपडे आणायला कधी जायचं? हा उद्या जाऊया. कसला आणणार तुम्ही ड्रेस त्याला? तुला असला आवडते असला नाही. हे कोणाचं घातलंय रसा? आरुषचं आरुष. आणि हे आरुष आता पहिलीला आहे. आणि हे बघा 3 वर्षाचं आहे. हे त्याला येते आता. हा ती घालते आणि त्याचं हे याला बसतंय. त्याचं वजन नाही हो, तब्येत नाही पोरांची सागरच्या. अगं पण अंगाला आहे ना, सागरचं बारकं पोरग हीच आहे, खराबच आहे जरा. त्यांची तब्येत म्हणून झालेली नाही बघ. एक होता कोंबडा काय, तो उडत आला, इथं बसला, इथनं इथं आला, 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 इथं आला, इथं आला, इथं आला, धपाक धपाक धपाक. गाई गोट्यात. गाई म्हणतो. ये ग गाई गोट्यात. हार्दूच दूध हार्दूला दूध दे वाटीत. हार्दूची वाटी मांजर साठी, मांजर गेलं रागानं. मांजराच्या पाठीत घाला काठी. तिकडं गेलं वाघ, तिकडं खाल्लं वाघानं. वाघ मामा गुरगुरतो, हसोर मामी पोळ्या करते. एक पोळी करपली, दुधा संग वरपली, तुपासोबत दूध झालं बाळ आलं रडून. बाळ मागतोय बिस्किट पुडा, मम्मी म्हणते मुस्काड फोडा. असो, हा दिवस आहे. दुसरा दिवस जे काय मी रात्री कडधान्य जे आहेत भिजत घातलेली दुसऱ्या दिवशी व्यवस्थित झालती. आणि आज बनवणार होते राजमा. कोणाकोणाला आवडतो? तुमचे दादा सोडले तर घरामध्ये सगळ्यांना राजमा आवडतो. आर्यनला पण आवडतो. पण राजमा आणि तुमच्या दादाचं काय वाकडं आहे काय माहिती, म्हणतात आवडतच नाही, त्याचा वासच वेगळा येतो म्हणतात. तरी पण मी यावेळेला लाल राजमा घेतला आहे. जर वेळेला तो वेगळा असायचा बघा, तो आवडत नाही म्हणून यावेळेला तो घेतला. आणि तुम्हाला 2 भांडी दिसली असतील पाण्याची. तुम्ही म्हणताल तुझ्याकडे सोलर आणि पाणी कशाला ठेवले? एक तर हिवाळ्यामुळे पाणी तेवढं तापत नाही, आणि आर्यन आणि किट्टो शॉवर घेतात. त्यांना ती सवय लागल्या शॉवरची. ते काय करतात, पाहिजे तेवढं पाणी. रोज दोन्ही पोरं घरातलं पाणी, गरम पाणी संपूर्णच बाहेर पडतात. तुमच्या दादा डेली पाणी तापून ही करतात. आता ह्या ह्याच्यामध्ये पावसाळ्यात तर होतच होतं. आता पण थोडासा विचार करते की हीटर बसवावा,
आपला रेग्युलर लाईटवरचा, कारण 3-4 हजारामध्ये तो हीटर बसतो, कारण माणसं वगैरे वाढली तर अवघड होतं ना पाण्याचं. पण जेव्हा आपण सोलर प्लांट बसवेल त्यावेळेलाच बसवणार आहे, कारण ऑलरेडी आधीच बिल भरपूर येतं लाईटीचं, मग त्यात आणि ते भर नको म्हणून थोडंसं थांबलेलं आहे. तर आजचा राजमा जो आहे एकदम सिंपल बनवलेला आहे. जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि तुम्ही म्हणसाल की बाबा तेलामध्ये थोडं थोडं का टाकते तू मसाला भाजायच्या आधी? मी सध्या टाकत आहे. त्यानं ना थोडीशी तर्री बऱ्यापैकी येते किंवा कट चांगला येतो, कलर चांगला येतो. म्हणून ना उकळलेलं आपलं गरम तेल असतं त्या तेलामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा लाल बुक्का जो आपण काश्मीरी लाल मिरची म्हणतो ना, ती थोडंसं टाकून बघा आणि मग तुम्ही सगळा मसाला जो आहे ना तुमचा त्यात भाजून बघा. तुम्हाला कलर पण जाणवेल आणि नंतर तरीचा जो प्रकार आहे ना तो पण बऱ्यापैकी येतो. आणि पुन्हा पण मी वरनं ग्रेव्ही भाजत आली की त्याच्यामध्ये सुद्धा मसाला आणि आपलं रेग्युलर जे काय असेल धना पावडर, जिरा पावडर वगैरे ह्या सगळ्या टाकून घेते. पण तेलामध्ये मी सध्या टाकत आहे. आणि आपलं कोथिंबीर जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकली किंवा लसूण चेचून टाकला, भाजीची टेस्ट मी जाणवलेली आहे फोडणीमध्ये. असं ग्रेव्हीमध्ये किती घालता याच्यापेक्षा फोडणीमध्ये पहिला तडका जो बसतो ना त्याच्यावरती तुमची भाजी चवीला खूप छान लागते किंवा त्याचा स्मेल छान येतो. हे माझा अनुभव फक्त मी तुम्हाला शेअर केला, एकदा करून तुम्ही नक्की बघा. असो राजमा माझा तयार झाला आहे. रात्री लावलेलं दही जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट लागले. तुम्हाला तिथं दिसताना दूध एकदम गरम दिसलं असेल, मला तुम्ही कमेंट पण करचाल, पण दही बघू शकता परफेक्ट लागलेलं आहे. असं चला ताईनो, आवडला तर लाईक करा. तुमचे मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.